शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहेत आपल्या कांद्या पिकाला आपण शेवटची फवारणी कोणती देणार आहे, जेणेकरून आपल्या कांद्या पिकाची साईजसुद्धा चांगली बनेल आणि आपल्या कांद्या पिकाला कलर येईल आणि त्याचबरोबर आपल्या कांद्या पिकाला डबल पत्तीसुद्धा येथे येणार आहे. तर आपण त्यासाठी कोणती फवारणी केली गेली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, जर उन्हाळ कांदा 120 दिवसांमध्ये हार्वेस्टिंगला येतो, तर त्या अगोदर आपण 90 दिवसांमध्ये ही फवारणी करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण सिजंटा कंपनीचं कल्टार प्रति एकर 50 ते 80 ml पर्यंत आपण घेऊ शकता. तुमच्या कांदा पिकाचा जर मान आणि दांडा जर जास्त बनलेला असेल तर तुम्ही प्रति एकर 100 ml सुद्धा घेऊ शकता. ही झाली पहिली बाब. त्यानंतर आपल्या कांद्या पिकाला चांगला कलर येण्यासाठी त्यामध्ये तुम्ही बोरॉनसुद्धा प्रति एकर आपण त्यामध्ये 500 ग्रॅम ॲड करणार आहोत. त्यामुळे काय होईल की बोरॉनमुळे कांद्या पिकाला कलर येतो आणि आपल्या कांद्या पिकाला डबल पत्तीसुद्धा येथे होण्यास मदत होत असते. आणि कांद्या पिकाची चांगल्या प्रकारे साईज होण्यासाठी आपण येथे 05234 या विद्राव्य खताचा वापर करणार आहोत. प्रति एकरसाठी 1 किलो आपल्याला 05234 घ्यायचं आहे. या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला फवारणी करायची आहेत. आणि जर तुम्हाला कांदा पीक साठवायचं असेल तर तुम्ही यामध्ये एक बुरशीनाशक अवश्य ॲड करावे, जेणेकरून कांद्या पिकाला बुरशीजन्य रोगांपासून आपल्याला येथे बचाव करता येईल आणि आपला कांदा पीक जवळपास 6 ते 8 महिन्यांपर्यंत सुद्धा कांदा चाळीमध्ये टिकवू शकतो, जर तुमच्या कांद्या पिकावर करपा नसेल तर. तर त्यासाठी कांद्या पिकावर करपा शेवटपर्यंत आपल्याला येऊ द्यायचा नाहीच, आपल्याला जर कांदा साठवण करायचा असेल तर. तर त्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारे एक बुरशीनाशक घेऊ शकता. त्यामध्ये तुम्ही हारू घेऊ शकता किंवा GSP कंपनीचं प्लेससुद्धा घेऊ शकता. यामध्ये सल्फर प्लस टेबिकॉनेझोल आहे. त्यामुळे काय होईल की कांद्या पिकाची जी बुरशी आहे ती नष्ट होऊन कांद्या पिकाला येथे दुय्यम अन्नद्रव्याची गरज पूर्तता होऊन कांद्या पिकाला चकाकीसुद्धा येणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारे कॉम्बिनेशन करून तुम्ही फवारणी करा. निश्चितच तुमच्या कांद्या पिकाची जी स्टोरेजची क्षमता आहे ती वाढेल, कांद्या पिकाची साईजसुद्धा चांगला होईल आणि 05234 या विद्राव्य खतामुळे तुमच्या साठवणूक क्षमतेमध्ये कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाहीत, कारण की आपण त्यामध्ये चांगल्या प्रकारचे बुरशीनाशकसुद्धा घेतलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि पेजवर तर फॉलो अवश्य करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय जवान जय किसान. धन्यवाद.